ये धागे बता रहे कि कितनी भीड़ आती है पब्लिक दर्शन के लिए. एक वेगळीच एनर्जी आहे इकडे गाईस, मी तुम्हाला बोलेन. मारतोय. बहुत जन आए नाद करने वाले, लेकिन अपने से कोई नाद नहीं करता मेरी जात. तर तुम्ही कालभैरवला वगैरे येत असाल ना तर उज्जैन महाकालेश्वर मंदिर पासून हे कमीत कमी 6 ते 5 किलोमीटर लांब आहे. तर वेळ लागू शकतो. तर चालत येण्याचा प्रयत्न करू नका, ट्राय करा ऑटो घ्यायला. आणि इलेक्ट्रिक ऑटो वगैरे तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये मिळतात. बरंच बार्गेन वगैरे करावं लागतं. त्यांच्याकडे काही पॅकेज वगैरे सुद्धा असतात. ते एका ट्रिपमध्ये म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 5-6 ठिकाणं जे आहेत ते फिरवतात. तुमच्यावरती आहे की तुम्हाला सिंगल फिरायचं आहे की पूर्ण पॅकेज घ्यायचं आहे. जर पूर्ण पॅकेज वगैरे तुम्ही घेतलात ना तर पूर्ण दिवस वगैरे लागतो. हे वातावरण बघून आम्हाला असं वाटायला लागलं आहे की आम्ही कालभैरव पोहोचलोय. तो आम्ही आता आलेलो आहे कालभैरव मंदिरासाठी. बघू शकता भक्तांची गर्दी थोडी जास्त आहे. तर इथे बघता इकडे वेगवेगळ्या टाईपचे आहेत. हे त्यांचं ओटी आहे. ही वाली जी आहे ही 100 वाली आहे आणि ही 50 वाली आहे. घरासाठी आणि हे घरासाठी आहे. तुम्ही घरासाठी हा कीर्तिपूर आहे. तर आम्ही हे सुद्धा घेतलेलं आहे इकडून आणि आता जाणार आहे डायरेक्ट दर्शनाला. क्या लगा रहे हो ये? क्या लगा रहे हो? लगाओ भाई को लगाओ. ये महाकाल का है क्या? भाऊ पण लावतो इकडे मस्त महाकालचा. भाऊ इथं मस्त टिक्का लावलेला आहे. आता चाललो आतमध्ये. नाही भैया चलेगा. थँक्यू. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. मस्त असं इकडे आणि स्टेज लावलेलं आहे. बाहेर ऊन भरपूर आहे. ऑलमोस्ट 42 डिग्रीज आहे. आणि तुम्ही विदाऊट चप्पल येत असाल ना तर भरपूर. विदाऊट चप्पल जर तुम्ही येत असाल ना तर पाय ऑलमोस्ट भासतील. हर महादेव, हर महादेव. दुपारचा टाइम आहे. आम्ही बघतोय तर लकीली जास्त रश नाही कारण का उन्हाचा वेळ आहे. त्यामुळे बरेच लोक जे ते आपल्या घरात किंवा हॉटेलवरती राहणं जास्त प्रिफर करतात. आम्ही त्याच टायमाला निघालोय जस्ट बिकॉज की आम्हाला माहिती आहे की त्यावेळेला गर्दी थोडी कमी असेल. सुजयश्री महाकाल त्यांचीच इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छाने आम्ही आता येतोय. खूप एक्साइटेड आहोत. थोडे राऊंड अजून आणि आम्ही डिरेक्टली बाबांच्या समोर जे आहे ते पोचू. अशा प्रकारे लोक मधून मधून येत आहेत. शॉर्टकट लाईफ में शॉर्टकट पाहिजे ना. पण हे शॉर्टकटला बऱ्याच वेळेला लॉंग कट घेऊन जातात आपल्याला. मी शॉर्टकट घेणं सोडून दिलेलं आहे. सो चालत राहूया. ऑलमोस्ट आय गेस ऑलमोस्ट 20 मिनिटानंतर आम्ही इकडे आलेलो. जास्त मोठी अशी लाईन नव्हती कारण भक्तांची गर्दी इकडे भरपूर आहे. हा आहे कालभैरव यांचा द्वार आणि आम्ही चाललो आहोत त्या आतमध्ये. ये धागे बता रहे कि कितनी भीड़ आती है पब्लिक दर्शन के लिए. हे बघू शकता छोटे छोटे असे मिनी स्प्रिंकलर लावलेले आहेत. लोक एकदम गरमीने त्रासून जेव्हा येतील तेव्हा थंड थंड पाण्याची छिटे शुद्ध हवा आणि आतमध्ये जावं. शुद्ध. ओके वरदार बोलतो हे शुद्ध होण्यासाठी आहे. फायनली श्री कालभैरव यांच्या चरणी आम्ही आलेलो आहोत आणि
एक वेगळीच एनर्जी आहे इकडे गाईस, मी तुम्हाला बोलेन. मन आपोआप ना इथे येऊन शांत होतं. जे डोक्यात 100 विचार आहेत ना ते सगळे तिकडे येऊन गायब झाले. हे मी काय तुम्हाला असं ओव्हर एक्झॅज्युरेट करून सांगत नाही, पण हे माझ्या आतमधल्या मनातले विचार आहेत. ऑनेस्टली कुछ तो बात है. माझ्या मागे तुम्ही गर्दी बघू शकता कुठली आहे. हे आहे युजल थर्सडे आणि दुपारचा टाईम. काल भैरवची श्रद्धाच एवढी आहे की लोक वेळ काळ काही न बघता इकडे येतात. जितकं रेकॉर्डिंग करता येऊ शकतं तितकं मी करीन हे, आणि तुम्हाला पण दाखवीन. सो आमचं दर्शन झालेलं आहे काल भैरव मंदिरात. तुम्हाला मी जितकं दाखवू शकलो बाबांची मूर्ती तिथपर्यंत तुम्हाला मी दाखवली. आय होप तुम्हाला त्यांचं दर्शन झालं असेल. आता नेक्स्ट आम्ही जाणार आहोत कृष्ण स्कूलला. कृष्ण जिथे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामांनी जी आहे ही शिक्षा प्राप्त केली होती तिथे आता आम्ही जाणार आहोत. कालभैरव जे आहेत ना त्यांचा जो वाहन आहे तो आहे एक डॉग. तर त्यामुळे त्यांच्या बाहेर जे आहे हे एका डॉगचं जे आहे एक स्टॅच्यू आहे आणि तो त्यांचा वाहन आहे. आणि कालभैरव जे आहेत हे मी म्हणेन की महाकालचा एक असा रूप आहे जो वन ऑफ द मोस्ट डिफरंट रूप आहे आणि त्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं सुद्धा आहे. तो जय श्री कालभैरव की. धन्यवाद आम्हाला दर्शन देण्याबद्दल. तर भाऊ कसा होता एक्सपिरियन्स तुझा? खूप छान होता, खूप छान होता. फक्त थोडं गरमी जास्त आहे त्यामुळे थोडं हीट जाणवत आहे. बाकी दर्शन खूप छान झालं. कसं वाटतं भाऊ खाऊन? सुकून. एवढा उन्हाचा ऊन लागतोय पण एक कलिंगण आहे एकदम असं थंड लागतोय, एकदम मस्त आहे. कलिंगड काकडी आणि ह्याची वाकडी ज्यूस पिणार. मिठा पिऊ का नमती ना? खट्टा मिठा मीडियम मीडियम. ऊन भरपूर आहे त्यामुळे आम्ही लोक ना कालभैरव सोडा चिकनजी हे प्यायला आलोय. एक चाम दोस्ती के नाम. हो हो ये नंबर वाली यारी है. स्टार्ट करो. लगा लो मुंह से. रुकना नहीं, हटाना नहीं, बिल्कुल पीते हो. बढ़िया. पीते हो, बहुत बढ़िया. पीते हो, पीते हो, पीते हो. चलते रहो. बॉटल संपली पाहिजे. बढ़िया, बहुत बढ़िया. जब्बात भैया. स्टार्ट करो. आगे आपके पास में. रुकना नहीं, हटाना नहीं, बिल्कुल पीते जाओ. बढ़िया. मार दो. बहुत जन आए नाद करने वाले, लेकिन अपने से कोई नाद नहीं करता मेरी जात. आराम से. बरोबर आहे ते. बढ़िया. कैसे मजा आया. आपला जरा गेम चुकलाय. गेम मध्ये परत यावं लागेल. पत्ते आणले आहेत. विषय प्रॅक्टिसचा आहे वरना हात फालतू आहे. जंगलचे आम्ही पुराणे खिलाडी आहे. मस्त घरी तुम्ही जर दिवसभरामध्ये काही साईट सीन प्लॅन करत असाल तर कालभैरव करून तुम्ही कृष्णाजी स्कूल आणि लंच वगैरे करू शकता. हे आहे महर्षी संदीपनी आश्रम जिथे श्रीकृष्ण यांनी विद्या प्राप्त केली होती. त्यांचं हायस्कूल, त्यांचं स्कूल आपण बोलू शकतो. हे आहे संदीपनी आश्रम जिथे श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी त्यांचा जे आहे ती शिक्षा घेतली होती. तर जर तुमच्याकडे जर लहान मुलं वगैरे असेल आणि तुम्ही त्याला जर इकडे घेऊन आला असाल ना तर एक नोटबुक आणि एक पेन्सिल जरूर घेऊन या आणि इथे जे पहिलं अक्षर आहे ते तुम्ही त्या मुलाला इथे देऊ शकता लिहायला.
ज्या कारणाने असं म्हणतात की मुलांना चांगली शिक्षा जी आहे विद्या प्राप्त होते. तर मी माझ्या मुलीला खूप मिस करतोय यावेळेला, पण तिला नक्की घेऊन येईन आणि पहिलं अक्षर जे आहे ते इथे तिला मी लिहायला घेऊन येईन. आता जो ती लिहिते थोडंसं, जर तुमच्याकडे लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही त्यांना इथे आणू शकता. खरंच इथे आल्यानंतर एक अशी डिफरंट ओल्ड वाईब येते. कृष्णा सुदामा बलराम विद्यास्थल. इथे गॅलरी आहे जिथे पूर्ण कृष्णजी श्री कृष्ण भगवान जे आहेत त्यांच्या लाईफचे जे टीचिंग्स त्यांनी कसे घेतले आहेत त्याचे पिक्चर थ्रू त्यांनी जे ते एक आर्ट फॉर्म थ्रू समजवलेले आहेत आपल्याला, तर ते तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा आहे पहिला पिक्चर ज्यामध्ये श्रीकृष्ण भगवान आणि सुदामा आणि बलराम जे ते संदीप आणि जे महर्षी आहेत त्यांच्याकडून शिक्षा प्राप्त करण्यासाठी इकडे आलेले आहेत. तर या पिक्चर्स थ्रू ही गोष्ट समजते की कृष्ण जी आहेत हे फक्त इकडे अभ्यास करायला आले नव्हते, तर इथे त्यांनी लाईफचे जे टीचिंग्स आहेत तेही शिकले होते. जसं की त्या मागच्या पिक्चरमध्ये असं दाखवलंय की जे आपण बेड वगैरे घालतो झोपताना वगैरे, तर ते बेड वगैरे सुद्धा ते कसं व्यवस्थित ठेवायचं, किंवा जे मेडिसिन्स वगैरे जे आहेत ते कसे बनवायचे, किंवा पेंटिंग वगैरे जे आहे ती कशी करायची, किंवा जे डेली लाईफमध्ये आपण जसं देवाला फूल आणि हार वगैरे घालतो ते कसं करायचं, तर या सगळ्या गोष्टी इकडे दाखवलेल्या. तर नुसतं स्कूलमध्ये आपण जे लेसन्स वगैरे घेतो ना ते फक्त एक मी म्हणेन की टेक्स्टबुक नॉलेज असतं, पण रिअल लाईफ जे नॉलेज आहे ना ते तुम्हाला अशा टीचिंग्स थ्रू मिळतं जे आपले आई वडील जे आहेत ते आपल्याला शिकवतात. खरामध्ये मला असं वाटतं ना, जे आता एज्युकेशन सिस्टम जे आपलं झालेलं आहे ते मला असं वाटतं ते खूप जास्त असं मनी सेंट्रिक आहे, की ज्यामध्ये पैशाला जास्त महत्त्व दिलं जातो. बदल हे पेंटिंग्स बघून आपल्याला एक गोष्ट समजली आहे की यांनी फक्त यांना अभ्यास शिकवला नव्हता, तर बेसिक लाईफ कशी जगायची, माणसांसोबत कसं वागायचं, कपडे कसे घालायचे, स्वतःचा बेड जो आहे हा कसा बनवायचा, मेडिसिन्स कसे बनवायचे, कलर्स कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टी कृष्णजी हे इथून शिकून गेले होते. आत्ताचं जर आपण एज्युकेशन सिस्टम बघू ना तर तुम्हाला फक्त टेक्स्टबुक नॉलेज आणि जे काही हिस्ट्री आहे तेच तुम्हाला दाखवली जाते, पण खरी लाईफस्टाईल कशी जगायची ना हे बरेचसे स्कूल विसरलेले आहेत. तर रियालिटीमध्ये ना मित्रांनो, हायर एज्युकेशन जिकडे जास्त फीज वगैरे घेतली जाते ना तिकडे आपण आपल्या मुलांना टाकायला प्रयत्न करतो, कारण का आत्ताचा जो टाईम आहे त्या टाईममध्ये आपल्याला पण हवे की आपली मुलं अपडेटेड पाहिजे, पण ज्या बेसिक मोरल्स आणि व्हॅल्यूज आहेत ना हे कुठे ना कुठेतरी आई वडिलांनी सुद्धा शिकवले पाहिजे त्यांना. मुलांकडे टाइम द्या आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या व्हॅल्यूज, हे बघा हे देव आहेत आणि यांना त्या गोष्टी खूप आधीपासून माहिती होत्या, तर ते आपल्यापर्यंत पोचावे म्हणून त्या दशकापासून ते या दशकापर्यंत या गोष्टी अजूनही प्रिझर्व केलेल्या आहेत. लाईफ जी आहे ही एकदम जास्त मॉडर्नाइज करण्याच्या चक्करमध्ये बेसिक व्हॅल्यूज आणि मॉरल्स विसरू नका. इथे येणं खरंच वर्थ आहे का, तर मी म्हणेन 100%. जितकं इम्पॉर्टन्स तुम्ही उज्जैनच्या महाकाल मंदिराला, कालभैरव मंदिराला देत आहे ना, तर तुमच्याकडे जर लहान मुलं असतील ना तर त्यांना घेऊन इकडे या. तर अशा प्रकारे आपण बघितलं कृष्णाचं स्कूल. आता आम्ही जाणार आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. पहिल्यांदा इथं आयुष्यात ते जवळून बघतोय. गजराज 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 गजराज